सकाळची कोवळी ऊन पडली होती. गावच्या कडेवर असलेल्या सुधाताईंच्या घरात फोनची रिंग वाजत होती. सुधाताई देवपूजेची तयारी करत होत्या. त्यांनी फोन उचलला. तिकडून त्यांच्या मुलीचा नेहाचा आवाज आला. आई, ही कसली साडी पाठवलीस तू माझ्या वाढदिवसासाठी? मला बिलकुल आवडली नाही. एवढी हलकी साडी पाठवलीस तू. सगळ्यांसमोर माझी मान खाली झाली. सगळ्यांनी मला वाटेल ते सुनावलं. एवढीच आहे का तुझ्या माहेरची श्रीमंती? नेहमी एवढं गुणगान गात असतेस. बघितलं तर ही अशी हलकी साडी पाठवली आहे त्यांनी. त्याच्यावरूनच कळतं तुझ्या माहेरचा बडेजाव. मला तर खूप वाईट वाटलं आई. त्यांनी माझ्यासमोर तुमचा अपमान केला आणि मी काही बोलू शकले नाही. खरं सांगते, तू एक वेळ भेटच पाठवली नसती तर बरं झालं असतं. नेहाचा आवाज थरथरत होता. जणू तिला आपल्या माहेरच्या लोकांबद्दल वाईट सुनावल्यामुळे मनात खोलवर ठेस लागली होती. सुधाताईंचा चेहरा लाल झाला. ही अशी काय बोलते ही मुलगी? आभार मानण्याऐवजी तक्रार करते आहे, असं पुटपुटत त्या रागाने खोलीतून बाहेर आल्या. राकेश, राकेश इकडे ये. मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे, त्या जवळजवळ ओरडतच म्हणाल्या. झोपेतून उठून डोळे चोळत चोळत राकेश बाहेर आला. त्याच्या मागे त्याची बायको अंजली ही बाहेर आली. राकेशने आईला विचारलं, आई काय झालंय? सकाळ सकाळी का ओरडत आहेस? सुधाताई संतापल्या आणि म्हणाल्या, काल तू नेहाकडे गेला होतास ना? मी वाढदिवसाची भेट म्हणून जी साडी आणली होती तीच साडी तू नेहाला दिलीस का? मला वाटत आहे तुझ्या हातून मोठी गडबड झाली आहे. नेहासाठी आणलेली साडी तू सीमाला दिली आहेस आणि सीमाला आणलेली साडी नेहाला. आता नेहा मला बोल लावत आहे. राकेश गोंधळला. अगं आई, तू काय बोलत आहेस? तू तर म्हणाली होतीस ना दोन्ही साड्या सारख्याच आहेत, म्हणून मी काही फरक पडत नाही म्हणून दोन्हीतील एक साडी घेतली आणि गिफ्ट पॅक केली आणि तशीच तिला दिली. पण आता हे काय म्हणत आहेस? सुधाताई झटकन बोलून गेल्या. अरे, मी माझ्या नेहासाठी कधी साधी साडी आणेन का? सीमाला एक वेळ हलकी साडी चालेल, पण नेहासाठी तर भारीच असली पाहिजे ना? इतकं बोलताच त्यांना जाणवलं की त्यांनी आपली खरी भावना उघड केली आहे. त्यांनी आपले ओठ घट्ट मिटले. घरात क्षणभर शांतता पसरली. राकेश आणि अंजली दोघेही आईकडे अवाक होऊन पाहतच राहिले. राकेशच्या डोळ्यात वेदना होत्या. आई, म्हणजे खरंच तू किती भेदभाव करतेस? सीमा आणि नेहाला सारख्या दृष्टीने पाहत नाहीस? सुधाबाई शांत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता अपराधीपणाची छाया होती. त्या मागच्या दिवसाची आठवण राकेशला झाली. अंजली आजारी असल्यामुळे तो आईला घेऊन बाजारात गेला होता. तो गाडीतच थांबला. आईने आत जाऊन साड्या घेतल्या. बाहेर येताच त्याने विचारलं होतं, आई, दोन्ही साड्या एकसारख्या घेतल्या आहेत ना? तेव्हा आईने रागाने उत्तर दिलं होतं, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? माझ्यासाठी जशी नेहा तशीच सीमा, पण प्रत्यक्षात मात्र तसं नव्हतं. नेहासाठी घेतलेली पिवळी साडी सुंदर होती, त्यातच 1000 रुपयाचं नोटही ठेवलेलं होतं. सीमेसाठी घेतलेली लाल साडी साधी होती आणि त्यात फक्त 100 रुपये ठेवले होते. सुधाबाईंनी तेव्हा सांगितलं होतं, पिशव्या चुकून बदलल्या तर गडबड होईल, तेव्हा नीट लक्षात ठेव. लाल पिशवी सीमेला आणि पिवळी नेहाला. राकेशने मान डोलावली होती, पण दुसऱ्या दिवशी आई मंदिरात गेली होती. त्याने फारसा विचार न करता साडीची पिशवी उचलली आणि भेट देताना एवढी मोठी चूक झाली. आता हे सगळं उघड झाल्यावर राकेशचा स्वर कडक झाला. आई, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. अंजली तर कधीच भेदाभेद करत नाही. तिच्यासाठी तिची बहीण सीमा आणि नेहा सारख्याच आहेत. ती दोघांनाही बहीणच मानते आणि दोघांनाही सारखाच जीव लावते. पण तू मात्र अशी काही वागशील असं वाटलं नव्हतं. अंजली शांत होती, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिला अपमानित झाल्यासारखं वाटलं. सुधाबाईंच्या मनात विचारांची गर्दी झाली. मी असं का केलं? मुलाच्या पैशाची बचत व्हावी म्हणून? पण या बस्तीत मात्र मी स्वतःच्या मुलीलाच दुखवलं आणि सुनेवर अन्याय केला. ही चूक किती जड ठरू शकते याचा विचारही केला नाही. राकेशचा स्वर आता दुःखाने भरलेला होता. आई, जर नेहाला हे उमगलं की तिची आई स्वतःच्या नातीमध्ये भेद करते, तर ती कधी मनाने विश्वासाने राहील का? विश्वास तुटला की नातं टिकवणं पण अवघड होतं. आणि खरं सांगायचं तर आता आम्हालाही तुझ्या शब्दावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. हे ऐकताच सुधाबाईंचे डोळे पाणावले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, मला माफ कर. मी चुकीचं वागले. माझा हेतू वाईट नव्हता, पण कृती चुकीची झाली. कधीच इतका खोलवर विचार केला नव्हता. राकेश आणि अंजली दोघांनीही आईला माफ केलं. घरातलं तणाव ओसरलं.
पण मनातील जखम मात्र तशीच राहिली. कारण एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा पूर्वीसारखा कधीच जोडता येत नाही.